चालता 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 नेहमी तिथून जातात तिथे जाऊ लागले, पण आज पाणी तिथे गुडघ्याच्या इतकं असतं. ते मांडीपर्यंत आलं, ते पोटापर्यंत आलं, ते छातीपर्यंत आलं, ते कंठापर्यंत आलं. आणि कंठापर्यंत आल्यावर घाबरले वसुदेवजी. आता नाकातोंडात जातं का काय? भगवंताच्या लक्षात आलं. भगवंताने टोपलीतून पाय बाहेर काढला आणि पायावर पावसाचे थेंब पडले आणि ते तीर्थ यमुनेला मिळालं. यमुना दुभंग झाली आणि वसुदेवजी झपाझप पावलं टाकी झालेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि वसुदेवजीने आपल्या जवळचं पाय यशोदेजवळ ठेवलं. यशोदा प्रसूत झाली होती पण त्याला कल्पना नव्हती आपल्याला काय झालं. का योगमाया जन्माला आलेली. झालं काम झालं उचल फोटो काढून घ्या मुलगा त्याला. बाळाला ठेवलं आणि वसुदेवजी यशोदेजवळची बालिका घेऊन निघालेले आहे. परत मथुरेला गेले. कंसाला समान त्याच्या आत गेले पाहिजे. खरं म्हणजे कागराचे दरवाजे बंद होते, पण भगवान गोपाळकृष्णाच्या दृष्टिक्षेपाने आज सगळे द्वाररक्षक झोपलेले आहेत. पुन्हा भगवंताला योगमायेला घेऊन मथुरेमध्ये आले. देवकीजवळ दिलं आणि देवकीजवळ आल्याबरोबर त्या बाळानं रडायला प्रारंभ केला. आवाज ऐकला ना आपण? हा आवाज कंसाच्या कानावर गेला आणि कंस निघाला महाराज हातात खड्ग धारण करून. देवकीजवळची बालिका आपल्या हातामध्ये घेतो. गरगर गरगर फिरवायची. आजपर्यंत असे 6 बालक मारले. आज 7वं बालक मारायचं आहे. 8वं बालक योगमाया होती हातातून निसटली, आकाशामध्ये गेली आणि सांगितलं कंसा सत्य संकल्प ईश्वर हा. भगवंत सत्य संकल्प असतात. त्यांच्या संकल्पामध्ये कधी बाधा येऊ शकत नाही. तुझा शत्रू जन्माला आला, योग्य ठिकाणी वाढतो आणि योग्य दिवशी तो तुझा काटा काढणार आहे. जा निघून जायचो. कंस निघून गेला आणि मग काय महाराज सकाळी पंच उषटकालाच्या वेळेला यशोदा रोजच्या प्रमाणे उठली घरकाम करायसाठी. तर यशोदेजवळ लेकरू. अरे हे लेकरू इथं गुरु आला, मला लाथा कोण मारतो? छोट्या छोट्या बालकाच्या लाथा लागायला लागल्या. यशोदा उठून बसली आणि तिने बाबाला आवाज दिला. ओ बाबा, अहो झोपता किती? उठा. आज तुम्ही खरे असताना बाबा झाला. आता काय सकाळी सकाळी थट्टा करते? पहा ना बाळ, काय बाळ होतं. राजस सुकुमार बगनाथा राजस सुकुमार